धन्यवाद. प्रियजन हो, आज येशूचे स्वर्गारोहण. स्वर्गारोहण म्हणजे काय? येशू स्वर्गात चढला, नाही का? आपण वैभवाचे रहस्य म्हणतो है ना. वैभवाचे पहिलं रहस्य कोणतं? येशू. वैभवाचं पहिलं रहस्य नाही माहित. पहिलं रहस्य कोणतं? वैभवाचं पहिलं रहस्य आपण रोसरी नाही म्हणत का? हा, तिसऱ्या दिवशी मृतात उठला है ना. पहिलं रहस्य आठवतं ना तुम्हाला? पहिलं रहस्य काय आहे? वैभवाचं पहिलं रहस्य. वैभवाचं पहिलं रहस्य येशू तिसऱ्या दिवशी मृतातून उठला. ज्योतीलाही नाही माहित का? तुम्ही प्रार्थना नाही करत का घरी? हे पाठ करायचं ना. हे एक विश्वासाचा भाग आहे. सर्वच वेळेस आम्हाला प्रार्थना चालू कर म्हणलं तर पुस्तकच पाहिजे म्हणलं तर मग प्रार्थना कशी होईल? नाही का? बरोबर आहे का नाही? वैभवाचं पहिलं रहस्य अजून आम्हाला माहीत नाही झालं म्हणजे आम्ही प्रार्थना नाही करत घरी, नाही का? कमीत कमी काही लोक तरी जे रेग्युलर प्रार्थना करतात त्यांना तरी आठवावं, नाही का? वैभवाचे पहिलं रहस्य कोणतं? येशू तिसऱ्या दिवशी मृतातून उठला. आणि दुसरे रहस्य कोणतं? येशू 40 दिवसानंतर स्वर्गात चढला. हालेलुया, हालेलुया. म्हणजे स्वर्गात चढला म्हणजे स्वर्गारोहण. येशूचं स्वर्गारोहण. हालेलुया, हालेलुया. येशूचे स्वर्गारोहण. आज येशू स्वर्गात चढला. आणि स्वर्गात चढण्याच्या पूर्वी त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांना काही आदेश दिलेला आहे. त्यांना काही आदेश म्हणजे माणूस कधीही शेवटच्या दिवशी काय करते? माणूस आपल्या लोकांना जवळ घेऊन आपले काम जे समोर चालवायचं आहे ते कोणाला सोपते? आपल्या लेकराला सोपते, नाही का? किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सोपते, नाही का? म्हणजे येशूनं मग कोणावर सोपलं आहे? आपल्या शिष्यावर सोपलं आहे. आपल्या शिष्यावर आपले समोरचे कार्य त्यांनी सोपवून दिलेले आहे. आपण 14 पासून आम्ही वाचतो. नंतर 11 जण जेवावयास बसले असता त्यांनाही तो प्रगट झाला आणि त्यांनी त्याला उठलेले पाहिले होते. त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. कोण विश्वास नाही ठेवला? शिष्याने. पुष्कळ लोकांनी येशू मृतातून उठला याच्यावर पुष्कळ लोकांनी विश्वास ठेवला नाही. तरी येशू त्यांना पुन्हा आठवण करून सांगत आहे. म्हणून त्याने त्याचा अविश्वास व अंतःकरणाचा कठीणपणा ह्याविषयी त्यास दोष दिला. हालेलुया, हालेलुया. एवढं येशू जागोजागी दर्शन देऊनही ते विश्वास ठेवत नाही म्हणून त्यांच्यावर दोष दिला. एवढं येशूने शिक्षण देऊन सुद्धा त्यांनी पहिल्यापासून सांगून सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून दोष दिला. आम्ही सुद्धा कधी कधी काय करतो? मनातून तर आपण म्हणतो, आमच्या तोंडाने म्हणतो की मी येशूवर विश्वास ठेवतो, परंतु कधी आम्ही प्रत्यक्षामध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. आम्हाला एवढं शिक्षण मिळालं, आम्ही बाप्तिस्मा घेतलो तरी परंतु हे ख्रिस्ती लोक कधी काय करतात? अख्रिस्तीय बनतात. बरोबर आहे का नाही? कधी ख्रिस्ती लोक अख्रिस्ती बनतात. कारण काय? ते फक्त तोंडानं म्हणतात माझा विश्वास आहे म्हणून, परंतु अंतःकरणातून त्यांचा विश्वास नाही. दारू पिणारे, गुटखा खाणारे, झगडा भांडण करणारे, दुसऱ्याला दोष लावणारे, हे सर्व कोण आहेत? अविश्वासी लोक आहेत. कोण आहेत ते? अविश्वासी म्हणावं त्यांना. बाप्तिस्मा तर झाला असेल परंतु अविश्वासीच का नाही? आपण जेव्हा येशूने म्हटले दारू पिऊ नका म्हणून, किंवा येशूने सांगितलं का आम्ही चांगलं वागावं, आणि तेच लोक जे बाप्तिस्मा करणारे लोकच दारू पितात, तर मग ह्याचा अविश्वासच का नाही? अशा प्रकारे आम्हाला येशू सांगत आहे की आम्ही अविश्वासी बनू नये, तर काय करावं? आम्ही विश्वासी बनावं आणि जे वाईट आहे ते सोडून द्यावं. आणि मग कशासाठी येशू सांगत आहे त्यांना? येशूने पुन्हा मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवून दिली. पूर्ण मोठी. कोणाला सांगितलं? शिष्यांना सांगितलं. तुम्ही काय म्हणत आहे? मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन, काय सांगत आहे शिष्यांना? सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. संपूर्ण सृष्टीला काय करा? सुवार्तेची घोषणा करा. सुवार्तेची घोषणा करण्यासाठी आपण काय झालं पाहिजे? लायक झालं पाहिजे.
आम्ही एकदा ख्रिस्ती झालो म्हणजे काय केलं पाहिजे, आपण येशूचे झालो आणि येशूविषयी आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. आम्ही साक्ष दिले पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? आम्ही तर काय करतो, कधी कधी सांगतो, चांगली गोष्ट सांगतो, येशूविषयी चांगली गोष्ट सांगतो. आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून सांगावा की येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. आणि पुन्हा समोर येशू सांगत आहे, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. हालेलुया. जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो. कोणाचा बाप्तिस्मा होते? जो विश्वास ठेवतो त्याचा बाप्तिस्मा होते. विश्वास फक्त तोंडाने नाही तर त्यांच्या आचरणाने जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा त्याचा जो विश्वास धरील आणि बाप्तिस्मा घेईल त्याला काय होईल? विश्वास घेईल. आणि जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. हालेलुया. हालेलुया. जो विश्वास धरत नाही तो काय होईल? ते शिक्षेस पात्र ठरतील. हालेलुया. हालेलुया. का म्हणून ते शिक्षेस पात्र ठरतील? का म्हणून? आता जगामध्ये एवढे लोक आहेत त्यांनी बाप्तिस्मा नाही घेतला, ते शिक्षेस पात्र नाही ठरत. परंतु आम्ही ज्याला सांगतो, वाणी सांगतो, ते समजा बाप्तिस्मा नाही घेतले तर काय होईल? शिक्षेस पात्र ठरतील. कारण काय आहे? आम्हा सर्वांना येशूचं बोलावणं आलेलं आहे. जे लोक येशूकडे आलेले आहेत त्या लोकांना काय आलेलं आहे? येशूचं बोलावणं आलेलं आहे. येशूची वाणी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. येशूच्या अनुयायाने आम्हाला येशूविषयी सांगितलेलं आहे. आम्हाला येशूविषयी माहिती झालेली आहे. तरी आम्ही समजा बाप्तिस्मा नाही घेतला किंवा येशूवर विश्वास नाही ठेवला तर आम्ही काय ठरतो? आम्ही दोषी ठरतो. आणि म्हणून विश्वास ठेवणाऱ्या लोकांना प्रभू काय करणार? कृपा देणार. कोणाला? सर्वाला. काय म्हणताय पहा समोर? जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्ह असतील. जो विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये कोणते चिन्ह राहतील आपण पहा. ते काय करतील? ते माझ्या नावाने भूते काढतील. हालेलुया. हालेलुया. माझ्या नावाने भूते काढतील. कोण? विश्वास धरणारा आणि ज्याने बाप्तिस्मा घेतला आहे. विश्वास धरणारा काय करेल? भूते काढतील. आमच्या गावामध्ये आमच्या शेजारी पुष्कळ लोक भूताने लागलेले आम्हाला दिसतात. कधी कधी आता पहा, आता कोणता महिना आहे? आता हा जून महिना लागला आजपासून, नाही का? जून महिन्याच्या शेवट पहा तुम्ही आता कसे भूताचे खेळ सुरू होतात. खरं सांगतो मी तुम्हाला, खरं सांगतो. आता काय करतात लोक? आता त्यांची शिवपूजन सुरू होते आणि ते काहीतरी हे काय म्हणतात, आकाडी येते आणि मग त्यांची पूजा सुरू होते आणि मग काय करतात लोक लागतात, मग डुलाने लागतात. तरी परंतु ते लोक तेच करतात तरी आणि भूत लागतात. आणि म्हणून येशू काय करताय? अशा भूत लागलेला आम्ही जो विश्वास ठेवणारे आहोत, आम्ही जर त्यांच्यावर प्रार्थना केली तर काय होणार? ते भूत पडून जाणार. म्हणजे कोणाला अधिकार दिलेला आहे? शिष्याला. म्हणजे आज आम्ही आहोत, सर्वांना अधिकार आहे. तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही जेव्हा बाप्तिस्मा झालेला आहे तुम्ही विश्वासामध्ये, तुम्ही जर चांगल्या प्रकारे विश्वास करता, तुमचा बाप्तिस्मा होणार आहे तर तुम्ही एका भूत लागलेल्या व्यक्तीला जाऊन प्रार्थना करा, ते भूत पळून जाईल. तुमचं, परंतु तुमचा विश्वास पाहिजे. म्हणून तो अधिकार दिलेला आहे याच्यामध्ये. येशू सांगत आहे ते माझ्या नावाने भूते काढतील. येशूच्या नावाने भूते काढतील. नव्या भाषा बोलतील. कोण? जे विश्वास ठेवणारे, ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे. तुम्ही नव्या भाषा म्हणजे पवित्र आत्म्याची भाषा, पवित्र आत्म्याची भाषा बोलतील. सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्याला काही होणार नाही. त्याला मुळीच बाधणार नाही, काहीच होणार नाही. कोणाला? विश्वास ठेवणार. विश्वास म्हणजे विश्वास. मग आता मी सांगितलं, मग विश्वास ठेवणे म्हणजे काय? फक्त तोंडाने विश्वास ठेवतो म्हणून म्हणणे नाही, आचरणाने विश्वास ठेवणारा व्यक्ती काय करतो? रोज प्रार्थना करतो. विश्वास ठेवणारा व्यक्ती काय करतो? पश्चाताप करतो. विश्वास ठेवणारा व्यक्ती काय करतो? वाईट सोडून देतो. जे काही वाईट आहे ते सोडून देतो.
आणि विश्वास ठेवणारा व्यक्ती काय करतो? देवाच्या वचनानुसार विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या द्वारे चमत्कार घडतील. हालेलुया. म्हणून आम्ही जे विश्वास करणार आहोत, आम्ही जर कोणावर हात ठेवून प्रार्थना केली तर सर्व रोग बरे होतील, भूत निघून जातील आणि आम्हाला विष बाधा होणार नाही. हालेलुया. दुखनाहितावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. दुखनाहित म्हणजे कोण? बिमार लोक. बिमारावर हात जर ठेवून तुम्ही प्रार्थना कराल ना, विश्वास ठेवणारे, तर ते तसे घडेल. हालेलुया. 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 ह्याप्रमाणे त्याच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला. असं बोलता बोलता काय झालं? येशू एकदम स्वर्गात घेतला गेला आणि शिष्य लोक फक्त पाहतच राहिले. स्वर्गात गेला येशू. कधी? 40 दिवसानंतर. येशू मृतातून उठल्यानंतर 40 दिवसानंतर येशू स्वर्गात चढला आणि तो स्वर्गामध्ये आता कुठं आहे? तो पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे आणि तो जिवंताचा व मृताचा न्याय करण्यास पुन्हा येणार आहे. हालेलुया. हालेलुया. आमचा विश्वास झाला पाहिजे. आमचा विश्वास असावा का तो येणार आहे. तो येणार आहे आणि मग आम्हाला जे शिकवण दिलेली आहे त्यानुसार आमचा न्याय करणार. आमचा न्याय होणार आहे. प्रत्येकाचा न्याय होणार आहे. आम्ही त्याच्यासाठी आम्ही तयार केलं पाहिजे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला महत्त्वाची गोष्ट काय पाहायला मिळत आहे की आज येशूचं स्वर्गारोहण झालेलं आहे आणि स्वर्गारोहणाच्या पूर्वी त्याने शिष्यांना अधिकार देऊन गेले आहे की तुम्ही सर्व जगामध्ये जाऊन तुम्ही माझ्या नावाची घोषणा करा, सुवार्तेची घोषणा करा आणि विश्वास ठेवा. ज्या लोक विश्वास ठेवतील त्यांना बाप्तिस्मा द्या आणि जे विश्वास ठेवणार नाही ते शिक्षेस पात्र ठरतील. आणि त्याने शिष्यांना अधिकार दिला. तुम्ही रोग्यांना बरं करण्यासाठी, भूते काढण्यासाठी सर्व अधिकार दिला आणि त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतल्या गेला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, दुसऱ्यांना म्हणजे सुवार्ता सांगणे हे एक मोठी जबाबदारी येशूने आमच्यावर सोपवून गेलेला आहे. येशू जाताना आमच्यावर एक मोठी जबाबदारी कोणती दिलेली आहे की आम्ही सुवार्ता सांगावं. आम्हाला माहित आहे आमच्यापर्यंत सुवार्ता कशी आली. आम्हाला येशूविषयी माहिती झालं. कसं कोणीतरी सुवार्ता आणली म्हणून, नाही का? बरोबर आहे का नाही? आम्हाला सुवार्ता मिळाली. येशू मरण पावला तेव्हा किती लोक होते असेल? ख्रिस्ती म्हणून नाही, त्यावेळेस किती लोक होते येशू क्रुसावर मरण पावला तेव्हा किती लोक होते असेल? 100 लोक होते असेल, नाही का? आता किती लोक आहेत जगामध्ये? ख्रिस्ती लोक किती आहेत? मापू शकत नाही. म्हणजे 2 काहीतरी मिलियन लोक आहेत. 2 मिलियन असा. तर तेवढे लोक नंतर ख्रिस्ती झाले, नाही का? म्हणजे कसे झाले? कोणीतरी सांगले. त्यात 100 लोकांपासून दुसऱ्याला सांगले, ते शिष्यानं दुसऱ्याला सांगितलं. तशाच प्रकारे एक दुसऱ्याला सांगत आमच्यापर्यंत सुवार्ता आली. आता आमचं कर्तव्य काय आहे? आम्ही सुद्धा दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. शिष्य केलं पाहिजे, सुवार्ता सांगितलं पाहिजे, ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला पाहिजे. कारण देवाने आम्हाला जबाबदारी दिलेली. येशू जाताना काय केलेलं आहे? आमच्यावर जबाबदारी ठेवून गेलेला आहे. येशू जाताना, स्वर्गात जाताना काय केलं? आमच्यावर जबाबदारी ठेवून. जेव्हा वडील मरण पावतो तेव्हा वडील काय करतो? लेकरांना बोलावतो, नाही का? लेकरांना बोलावून मराच्या वेळेस जे वचन सांगतात ना, असं कर म्हटल्याबरोबर मग ते काय करतात? ते पालन करतात. कारण काय? मरणाच्या वेळेस जे संदेश आपले आईवडील देतात ते आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि ते करतात. आणि मग पुष्कळ जण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. माझ्या वडिलांना मरता वेळेस मला हे सांगितलं, मग मी हे करतो. अशा प्रकारे तर तो संदेश आपल्यासाठी फार महत्त्वाचा असते. म्हणून येशूने सुद्धा स्वर्गामध्ये जायच्या वेळेस आम्हाला संदेश सांगून गेला की तुम्ही जगाच्या शेवटपर्यंत जा आणि तुम्ही काय करा? माझी सुवार्ता सांगा. हालेलुया. आणि आम्ही ते काम केलं पाहिजे. आणि जेव्हा पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये देवाची कृपा कशी येते, कधी आम्ही खूप प्रार्थना करतो तेव्हा आम्हाला प्रार्थनेचं फळ दिसत नाही. परंतु जेव्हा आम्ही येशूची सुवार्ता सांगणं सुरू करतो
तेव्हा आमचे सर्व बंधन तुटून जातात. तुम्ही अनुभव घेऊन पहा, तुम्ही अनुभव घेऊन पहा. आजपर्यंत समजा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप प्रार्थना केली परंतु बिमारी गेली नाही. खूप प्रार्थना केली परंतु तुमचं बंधन गेलं नाही. खूप प्रार्थना केली परंतु तुमचा मुलगा दुरुस्त झाला नाही. खूप प्रार्थना केली परंतु तुमच्या जीवनामध्ये काय म्हणतात प्रगती झाली नाही. आजपासून काय करा, तुम्ही येशूच्या नावाची सुवार्ता करणं सुरू करा. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देणार. हालेलुया. जास्त काही नाही, फक्त येशूचं नाव सांगायचं लोकांना. येशूचं नाव सांगायचं एक हिमतीनं. येशू ना एवढंच म्हणायचं. तुम्हाला माहित आहे का येशूविषयी? येशूविषयी माहित आहे का? येशू देवाचा पुत्र आहे. बस एवढं सांगा. बस एवढं सांगा तुम्ही. तुम्हाला माहित आहे का येशूविषयी? येशू देवाचा पुत्र आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे. येशू कोण आहे? बायबलमध्ये लिहिलेला आहे. कोणत्या ठिकाणी लिहिलेला आहे? मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16:16 मध्ये लिहिला आहे. पेत्रानं काय म्हटलं? तुम्ही जिवंत परमेश्वराचा पुत्र आहात. आम्ही सुद्धा तर सांगायचं. आपण काय सांगायचं? येशू माहित आहे का तुम्हाला? येशू माहित आहे? येशू देवाचा पुत्र आहे. येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. अशा प्रकारे आम्ही सांगा, म्हणजे हे एक मोठी सुवार्ता होते. आणि जेव्हा आम्ही अशा प्रकारे सांगितलं तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये मोठे कार्य करतो. कारण आम्ही त्याची साक्ष देत आहोत ना. मग देव आम्हाला खाली सोडणार का? सोडणार नाही. परंतु आपण हे सांगण्यासाठी काय करावं? आमचा विश्वास पाहिजे नाही का? आमचाच विश्वास नाही का आपण कसं सांगणार नाही का? आपण दारू पिऊन आहो, खर्रा खाऊन आहो, किंवा आमच्या हातावर इकडे धागे वगैरे बांधून आहेत, मग सांगू शकते का आपण? नाही सांगू शकत. तेव्हा आपण पहिलं मुक्त झालं पाहिजे. पहिलं मुक्त व्हायचं आणि मुक्त होऊन सुवार्ता सुरू करा. बिलकुल तुमच्या जीवनामध्ये एवढा आशीर्वाद येईल, एवढा आशीर्वाद देईल, तुम्हाला सांभाळणं नाही होणार, एवढा आशीर्वाद देईल. जेवढं तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल तुम्ही विचार करू शकत नाही. आता पहिलं काय करायचं? वाईट सोडून द्यायचं, पूर्ण वाईट सोडून द्यायचं. येशूवर विश्वास ठेवायचं आणि येशूचा विश्वास ठेवून दुसऱ्यांना आपल्याला मिळालेला विश्वास दुसऱ्याला सांगायचं. म्हणजे काय होईल? आमच्या जीवनामध्ये कृपा येईल, आशीर्वाद येईल. तुम्ही आजपर्यंत अनुभव केले नाहीत तेवढं अनुभव तुम्हाला येईल. म्हणजे पहिलंच वाईट सोडून द्यायचं, प्रार्थना करायचं, विश्वास अवगत करायचं आणि येशूची सुवार्ता दुसऱ्याला सांगायचं. हालेलुया, हालेलुया. आजपासून आपण करूया, कारण येशूचे हे शेवटचे वचन आहे आमच्यासाठी की आम्ही दुसऱ्यांना येशूची सुवार्ता सांगावं, येशूची सुवार्ता जगामध्ये पसरवावं आणि ते कार्य आपण केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना करूया.